तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत या स्विफ्टचा। आणि मारुती सुझुकीची गाडी असल्यामुळे गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आणि गाडी 2019 ला परचेस केलेली आहे। तर गाडीची आता 31,000 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि गाडीचा पूर्ण आपण एकदा ओव्हरऑल लुक बघणार आहोत। आणि मी पण तुम्हाला कंटिन्यू कायम सांगत असतो की तुम्ही मारुती सुझुकीचीच गाडी घ्या। आणि आता फक्त त्यांनी थोडासा एक चेंज केलेला आहे की 4 सिलेंडर ऐवजी 3 सिलेंडर इंजिन त्यांच्या गाड्यांमध्ये द्यायला चालू केले आणि ही गाडी डिझेल मध्ये आहे आणि 4 सिलेंडर आहे। मारुती सुझुकी आता डिझेल इंजिन प्रोव्हाइड करत नाही आणि थोडंसं ऊन जास्त असल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी कशी येते आपल्याला काही माहित नाही। तरी पण आपण या गाडीची ओव्हरऑल कशी कंडिशन आहे आणि गाडी कशा प्रकारे ठेवलेली आहे आपण आता पूर्णपणे एकदा बघणार आहोत। आणि तुम्हाला देखील असेच गाड्यांचे नवीन नवीन रिव्ह्यू आणि ओनरशिप एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला बघायचे असतील तर DDIS मराठीला सबस्क्राईब करा। आपण मराठीमधून तुम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत। बरेचसे लोक सबस्क्राईब करत नाही आहे। व्हिडिओला जेवढे काही व्ह्यूज येणार आहेत त्याच्यापैकी किती लोक आपल्याला सबस्क्राईब करणार आहे बघण्यासारखी गोष्ट ठरणार आहे। तर आपण एकदा गाडीची इंटिरियर बघून घेऊ। गाडीचं इंटिरियर जर आपण बघितलं ना, गाडीचं इंटिरियर गाडी काही जास्त चाललेली नाहीये, घरगुती वापर आहे गाडीचा, त्याच्यामुळे गाडीचं इंटिरियर एकदम ओकेच आहे। आणि गाडीचं म्हणजे ओव्हरऑल लुक बिक सगळं ओके। आणि अशा प्रकारे ना गाडीमध्ये पहिल्यांदा टच बटन यायचे। आताच्या मॉडर्न गाड्यांमध्ये काय झालंय, आता हे टच बटन येत नाहीत, हे टच बटन येतात, हे असे फिजिकल बटन येत नाहीत। त्याच्यामुळे आता बरेचसे अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे आणि युरो इनकॅपने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आता असे गाड्यांमध्ये फिजिकल बटन द्या। त्याच्यानंतर तुमची गाडीची ओव्हरऑल कंडिशन तुम्ही बघितली तर एकदम टॉप नॉचच आहे। आणि गाडीमध्ये काही बाकीचं काम कधी झालेलंच नाही, म्हणजे असं मेजर काम गाडीने कधीच काही काढलेलं नाही। 4 सिलेंडर डिझेल इंजिन असून देखील आणि या गाडीमध्ये काही ती DPF ची किंवा याची काही झंझट तर जास्त नाहीच, त्याच्यामुळे काही जास्त विषय येत नाही। गाडी बघू शकता तुम्ही, टायर वगैरे चेंज काही एकदा केलेले नाहीये, गाडीची रनिंगच कमी आहे, त्याच्यामुळे काही विषयच येत नाही। आता गाडीचं एकदा आहे ना ओढं बघून घेऊ आपण किती ओढं। तुम्ही बघू शकता इथे ओढो 31,620 किलोमीटर गाडी। आणि गाडीची मी पण चालून बघितली, डिझेल इंजिनची जी मजा आहे ती वेगळाच मजा आहे। तुम्हाला पेट्रोल गाडी कधीच डिझेल इंजिन सारखी मजा देऊ शकत नाही। आपला पहिला जो व्हिडिओ होता त्याला देखील बऱ्याच लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्याबद्दल पण तुमचे धन्यवाद। तर आता आपण हे DDIS इंजिन चालू केलेलं आहे आणि आपल्या चॅनलचं पण तुम्हाला नाव माहितीच आहे, DDIS कशामुळे ठेवलं आहे। गाडीच्या इंजिन मध्ये थोडासा आवाज आहे, पण गाडी जो चालायला फोन आहे ना ती तुम्हाला आताची कोणतीच मॉडर्न गाडी तुम्हाला एवढा फोन देणार नाही। आणि स्विफ्ट ज्यावेळेस भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झाली होती एक फन इलिमेंट गाडी प्रोव्हाइड करत होते, त्याच्यामुळे लोकांनी भरभरून या गाडीला प्रेम दिलं होतं। तर आता या गाडीच्या इंजिनचा तुम्ही आवाज बघू शकता, इंजिन मध्ये थोडासा आवाज आहे पण तुम्हाला गाडी म्हणजे ओव्हरऑल पॅकेज एकदम मस्तपणे प्रोव्हाइड करत होती गाडी। आता फक्त विषय एवढा आहे की गाड्यांमध्ये बरेचसे नॉर्म्स लागू झालेले, त्याच्यामुळे मारुती सुझुकीने डायरेक्ट तुमची गाडी डिझेल इंजिनच बंद करून टाकले। मारुती सुझुकीने ही गोष्ट करायला नको होती। त्यांनी जे आता BS7 नॉर्म्स येणार आहेत, कोणाला असं वाटतंय की त्यांनी डिझेल गाड्या परत एकदा भारतीय मार्केटमध्ये उतरवल्या पाहिजेत, असं देखील जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही DDIS मराठीला सबस्क्राईब करा। आणि तुमचे काही अभिप्राय करायचे असतील, तुम्हाला कमेंट करायचे असतील ते तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली करू शकता। कशी क्वालिटी काय सुधारायची, त्याच्यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील आणखी नवीन नवीन DDIS मराठी चॅनलवरती। आणि जो आपला पहिला व्हिडिओ होता त्याला देखील बऱ्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल देखील लोकांचे खूप खूप धन्यवाद।